नेक्स्ट लेक्चर अँड मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर या टोटल टॉपिक मधला निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट प्रत्येक वर्षी सीईटीला आणि जेईला 100% यावर क्वेश्चन असतात. मोस्टली जर क्वेश्चन आला जेईला सुद्धा तो निगेशनच्या पार्ट मधून असतो आणि एक क्वेश्चन प्रत्येक वर्षी सीईटीला निगेशनवर विचारलेला आहे आणि बोर्ड एक्झाम साठी सुद्धा महत्त्वाचा आहे. 100% याच्यावर क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. करायचा हा पॉईंट थोडासा चांगला करून ठेवायचा तुम्हाला. बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे. आतापर्यंत जो लॉजिक झालाय तुमचा चॅप्टर त्याचा बघा. पॉईंट काय आहे बघा, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. याच्या आधी आपण निगेशन बघितलंय, आठवत असेल तुम्हाला निगेशन आपण कसं करत होतो. पण याच्या आधी जे आपण बघितलेला पॉईंट तो काय होता, निगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट कशाला म्हणतो, असं स्टेटमेंट जे दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्टेटमेंट मध्ये काय होते, स्प्लिट होत नाही. पण इथं आपल्याला बघायचं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट कसं तयार होतं आपण सांगितलेलं, दोन सिंपल स्टेटमेंट घ्या आणि दोन्ही सिंपल स्टेटमेंटला तुम्ही कनेक्ट करा. आता कनेक्ट करण्यासाठी तुम्ही काय यूज करता, ऑर यूज करता, अँड, इफ, देन, इफ अँड ओनली इफ कनेक्टिव्ह यूज करता. तसं जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड स्टेटमेंट. आणि कंपाऊंड स्टेटमेंटचं तुम्हाला आता निगेशन करायचं, सिंपल स्टेटमेंटचं नाही. तसं मला समजा सिंपल स्टेटमेंट दिला, फॉर एक्झाम्पल एक सिंपल स्टेटमेंट आपण दिलंय. फॉर एक्झाम्पल मुंबई इज कॅपिटल ऑफ चायना. चायना आजकाल जरा चर्चेत आहे त्याच्यामध्ये ती आता मुंबई इज कॅपिटल ऑफ चायना. ही सिंपल स्टेटमेंट आहे. सिंपल स्टेटमेंट आहे, याचं तुम्हाला निगेशन करायचं आहे. काय रूल सांगितलेलं आपण, सिंपल नॉट आपण काय करतो, इन्सर्ट करतो. कुठलीही करेक्शन आपण एक्झाम्पल मध्ये करत नसतो. निगेशन घेताना फक्त काय करतो, मुंबई इज, निगेशन कसं करणार आहे, मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ चायना. स्ट्रेट फॉरवर्ड होतं. सिंपल स्टेटमेंट दिला, निगेशन करायचं आहे, नॉट इन्सर्ट करतो आपण, त्याचा काय होतो, निगेशन होतो. आठवतं का बघा तुम्हाला, नाही आठवत असेल तर मागे जाऊन तुम्ही तो पॉइंट बघा, परत व्हिडिओ तो बघा आणि मग या लेक्चरवर परत आहे, थोडंसं जास्त क्लिअर होईल. सिंपल स्टेटमेंट आहे, डायरेक्टली एक तर नॉट इन्सर्ट करा, नॉट असेल तर नॉट रिमूव्ह करा, हे आपण सांगितलेलं होतं ऑलरेडी. सिंपल स्टेटमेंट असेल तर इझी. अजून काही रूल सांगितलेले होते आपण. तर समजा x इज लेस दॅन y असेल, त्याचा तुम्हाला निगेशन करायचं. कसा करतो आपण, x ग्रेटर दॅन इक्वल टू y. x ग्रेटर दॅन इक्वल टू काय, y. समजा असा असेल x ग्रेटर दॅन y दिलाय, x ग्रेटर दॅन y, याचं निगेशन काय असेल सांगा, x लेस दॅन इक्वल टू y. ओके. आणि जर असं असेल x ग्रेटर दॅन इक्वल टू y, x ग्रेटर दॅन पण दिसतो, इक्वल टू दिसतो, याचं निगेशन काय असणार आहे, x लेस दॅन y. आणि जर असं असेल x लेस दॅन इक्वल टू y, तर याचं निगेशन काय असणार आहे, x ग्रेटर दॅन y. मग लक्षात ठेवा, एक इथं असेल सिम्बॉल, इकडे दोन सिम्बॉल असतील, इक्वल टू, ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन. हे लक्षात ठेवा. इतकं लक्षात राहिलं तर तुम्ही लिहू शकता, याचे निगेशन तुम्ही लिहू शकता. ओके. अजून एक पॉइंट तुम्हाला लक्षात पाहिजे, समजा x इक्वल टू y दिला आणि या स्टेटमेंटचा तुम्हाला जर निगेशन विचारलं तर याचं निगेशन काय असतं, इक्वल टू साइन असेल तर त्याचं निगेशन काय येणार आहे, नॉट इक्वल टू. काय असेल, नॉट इक्वल टू. निगेशनचे इतके रूल तुम्हाला माहित आहे. हे सिंपल स्टेटमेंट साठी आपण यूज केलेत, ते परत यूज करायचे, पण आता आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट साठी यूज करायचं. मग सांगतो, कळतंय का बघा. सिंपल स्टेटमेंट नॉट इन्सर्ट करतो आपण आणि ही लेस दॅन, ग्रेटर दॅन सिम्बॉल्स असतील तर आपण निगेशन असे घेतो. जे निगेशनचा सिम्बॉल इथे करायला पाहिजे आपण, निगेशन आणि निगेशन. याचा निगेशन असणार असेल, इक्वल टू असेल त्याचं निगेशन काय, नॉट इक्वल टू. आणि नॉट इक्वल टू असेल त्याचं निगेशन काय असणार आहे, इक्वल टू असणार आहे. हे थोडंसं रिव्हिजन, निगेशनचा जेव्हा आपण पॉइंट घ्यायला लास्ट टाइमला हे आपण इथं बघितलेलं होतं. पण आता आपल्याला काय करायचं आहे, कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला दिले असेल. एक सिंपल स्टेटमेंट नाही आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट आपण कनेक्ट केलेत, मग त्याचं आपल्याला आता निगेशन करायचं. मग त्यासाठी एक स्पेसिफिक रूल्स आहेत, ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे. क्लिअर होतोय पॉइंट. ओके. तर चला हे रफ करतो. हे पाहिजे असेल तर लिहून ठेवा तुम्ही, इझी आहे, लक्षात असेल तुमच्या लोक. ओके. चार स्टेटमेंट आपल्याकडे आहे, कनेक्टिव्हज आहेत, अँड, ऑर, इफ, देन आणि इफ अँड ओनली इफ. चारसाठी चार रूल्स आहेत, फॉर्म्युले आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिला आपण बघूया, कंजंक्शन जर असेल, फर्स्ट बघतो आपण
कंजंक्शन जर दिला तर त्याचा तुम्हाला निगेशन कसा करायचं. मग दोन सिंपल स्टेटमेंट घेतले. एक स्टेटमेंट P आहे आणि दुसरं स्टेटमेंट काय Q आहे. आणि दोघांना तुम्ही कशाने कनेक्ट केलाय, कंजंक्शन म्हणजे अँड कनेक्ट केलाय. तर याचा आता तुम्हाला निगेशन लिहायचं. P चं निगेशन, Q चं निगेशन नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, P अँड Q दोघांना आपण कनेक्ट केलाय, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, निगेशन लिहायचं आहे. म्हणजे याचा निगेशन कसा असतो बघा. निगेशन कसा असतो कंजंक्शनचा. निगेशन करताना काय करायचं, निगेशन दोघांना सेपरेट द्यायचं. निगेशन P ला पण सेपरेट द्यायचं, निगेशन Q ला पण सेपरेट द्यायचा. आणि जो मध्ये अँड दिसतोय त्याचा काय होणार आहे, ऑर होणार आहे. त्याचा काय होणार आहे, ऑर होणार. तर काय होणार, याचं निगेशन काय होणार, निगेशन P अँड चा काय होणार ऑर आणि निगेशन काय Q. लक्षात ठेवा हा रूल आहे. हा रूल आपल्याला यूज करायचा. इथं एक्झाम्पल आहेत आपल्याला, ते नंतर सॉल्व्ह करायचे. आधी रूल्स बघा तुम्ही. P अँड Q असेल तर त्याचा निगेशन, कंजंक्शनचा निगेशन करायचा आहे. निगेशन दोघांना सेपरेट द्या. निगेशन P, निगेशन Q आणि अँड चा काय होणार आहे, ऑर होणार आहे. हा फर्स्ट रूल आहे निगेशनचा रूल. सेकंड बघा, डिसजंक्शन असेल तर काय करणार, डिसजंक्शन असेल म्हणजे काय P और Q दिलाय त्याचा तुम्हाला काय करायचं, निगेशन करायचं. P और Q असेल त्याचं निगेशन करायचं. सिमिलरली तसंच करायचं. निगेशन P याला निगेशन द्या, निगेशन Q. निगेशन दोघांना मी सेपरेट दिला आणि जो ऑर आहे त्याचा काय होणार, अँड होणार. लक्ष द्या, इथं अँड होता त्याचा काय झाला, ऑर झाला. इथं ऑर होता आणि काय झाला, अँड झाला. निगेशन दोघांना आपण काय दिलं, सेपरेट दिलं. ओके. याच्या आधीचं जे लेक्चर होतं ड्युअल, त्याचा इथं काही संबंध नाही आहे, त्याला मिक्स करू नका. ओके, कळतंय का. हे दोन रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. निगेशन P अँड Q काय आहे, निगेशन P और निगेशन Q. निगेशन P और Q काय आहे, निगेशन P अँड निगेशन Q. आणि या दोन्ही फॉर्म्युलांना, कंजंक्शन आणि डिसजंक्शनचा निगेशन जर आपण घेतला, हे दोन फॉर्म्युले जे आहेत त्यांना स्पेसिफिक नाव आहे. त्याला आपण म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 100% तुम्हाला बघायला मिळणार डी मॉर्गन्स लॉ. जेव्हा तुम्ही लॉजिक गेट्स मध्ये जाल तेव्हा हा फॉर्म्युला फक्त वेगळ्या भाषेत येईल. निगेशनच्या ऐवजी तुम्ही वर कॉम्प्लिमेंट बार लिहिता येईल. ओके, हे दोन कळाले. कंजंक्शन आणि डिसजंक्शनचं निगेशन हे फॉर्म्युला लक्षातच पाहिजे. भरपूर क्वेश्चन असणार आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, याच्यावरच क्वेश्चन असणार आहे मोस्टली. ओके, पहिले दोन पॉईंट कळाले, कंजंक्शन आणि डिसजंक्शनचा आपण कसा करणार आहे. नेक्स्ट पॉईंट बघा आता, इम्प्लिकेशन असेल तर त्याचं निगेशन कसं करायचं. इथं थोडंसं वेगळं आहे, तर तुम्हाला लक्ष द्यावं लागतं थोडंसं. कंजंक्शन डिसजंक्शन इज अ डी मॉर्गन्स लॉ. आता इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशन इफ देनचं स्टेटमेंट असतं, आपल्याला माहित आहे इफ देनचं स्टेटमेंट असतं. मग त्याच्या आधी तुम्हाला एक पॉइंट माहित पाहिजे. एक पॉइंट काय माहित पाहिजे बघा, P इम्प्लाइज Q जर तुम्हाला दिला, P इम्प्लाइज Q दिला, मागच्या सिलेबस मध्ये तो होता पॉइंट की ट्रूथ टेबल वरून तुम्हाला एक त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं होतं. ते तुमचं काम आहे आता की तुम्ही करायचं. प्रूव्ह काय करायचं तुम्हाला बघा. P इम्प्लाइज Q असेल तर त्याचा आन्सर येतो निगेशन P और Q. हे बाय ट्रूथ टेबल तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. P इम्प्लाइज Q इज इक्विव्हॅलेंट टू काय असतो, निगेशन P और Q. हे तुमच्यासाठी होमवर्क म्हणून दिला. तुम्ही काय करा, ट्रूथ टेबल तयार करा. ट्रूथ टेबल आपण बघितलं याच्या आधी. ट्रूथ टेबल वरून लॉजिकल इक्विव्हॅलेन्स कसा प्रूव्ह करतो आपल्याला माहित आहे. मग हे दोन्ही इक्विव्हॅलेंट आहे का चेक करा, आहेत. मग P इम्प्लाइज Q ला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, कसं, निगेशन P और निगेशन Q दोन्ही इक्विव्हॅलेंट आहेत. कळतं. मग आता आपल्याला निगेशन करायचं. तर निगेशन करायचं आहे, मी याचा मला निगेशन करायचं आहे. निगेशन P इम्प्लाइज Q काय करतो, निगेशन P इम्प्लाइज Q. मग इकडे निगेशन घेतलाय, या साइडला पण मी निगेशन घेतो. मग निगेशन घेतलं तर निगेशन ऑफ हा टोटल ब्रॅकेट काय येणार, निगेशन P और Q. ओके, दोन्ही बाजूला मी निगेशन घेतला. दोन्ही बाजूला निगेशन घेतला तर आन्सर काय येणार बघा, निगेशन. आणि इथं मध्ये काय दिसतो बघा, एक स्टेटमेंट आहे, ऑर आहे आणि काय परत दुसरं स्टेटमेंट आहे. म्हणजे हे कुठला आहे बघा, हा फॉर्म्युला दिसतो तुम्हाला डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ, डी मॉर्गन्स लॉ फार महत्त्वाचे आहे. इथं डी मॉर्गन्स लॉ आपल्याला यूज करायचा. डी मॉर्गन्स लॉ कसा यूज करायचा, निगेशन दोघांना सेपरेट द्यायचे. अँड असेल तर ऑर होणार, ऑर असेल तर अँड होणार. निगेशन P दोघांना सेपरेट देतो, याला निगेशन देतो, निगेशन ऑफ निगेशन P. आणि जो ऑर आहे त्याचा काय होणार, अँड. आणि हा काय निगेशन याला दिला तर निगेशन Q. करेक्ट आहे का बघा. आणि निगेशन आणि निगेशन नेहमी काय होतं, कॅन्सल आउट. निगेशन आणि निगेशन नेहमी काय होणार, कॅन्सल आउट होणार आहे. आणि इथे काय राहणार, P अँड निगेशन Q. P अँड काय निगेशन Q. दॅट्स द आन्सर. हे आपलं आन्सर आहे.
निगेशन P implies Q चा आन्सर काय येतं? निगेशन P implies Q चा आन्सर असतं P and निगेशन Q. लक्षात ठेवायचं, हे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे. फर्स्ट फॉर्म्युला, हा सेकंड फॉर्म्युला, तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. निगेशन ऑफ P implies Q आन्सर काय येणार आहे? P and Q. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज असेल P, मध्ये काय येणार आहे? and, नंतर काय असेल? सेकंड स्टेटमेंटचा निगेशन. फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, मध्ये and, परत काय येणार आहे? सेकंड स्टेटमेंटचा निगेशन येणार. तीन फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. डिटेल मध्ये एक्सप्लेन करतोय, फक्त तुम्हाला काय करायचं, तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह होतील. ओके, बघा लिहिणार असेल तर लिहा, लवकर रफ करतोय. ओके, बाय कंडिशनल असेल तर आपण कसं करणार आहे ते बघूया. बाय कंडिशनल स्टेटमेंटला आपण निगेशन कसं करणार, हे रफ करतो मी, लिहून घ्या लवकर. ओके, आता जर बाय कंडिशनल असेल तर त्याचं निगेशन कसं करणार आहे? फोर्थ पॉइंट बघा, बाय कंडिशनल किंवा त्याला आपण डबल इम्प्लिकेशन म्हणतो. डबल इम्प्लिकेशन. आता इथं परत एक तुम्हाला पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, जो या बुक मध्ये यावेळी दिलेला नाही, की P डबल इम्प्लाइज Q जर असेल, P डबल इम्प्लाइज Q असेल, then it is equivalent to P implies Q and Q implies P. काय असतो बघा, P double implies Q is equivalent to P implies Q and Q implies P. हे तुम्ही प्रूव्ह करून बघू शकता. तुम्ही स्वतः करा, ट्रूथ टेबल ड्रॉ करा आणि एक्झॅक्टली तो इक्वेलन्स फॉलो होतो का तुम्ही चेक करा. होतो, 100% होतो, काही काळजी करायची गरज नाही, एवढा विश्वास ठेवा. ओके, P implies Q असेल तर त्याचा आन्सर काय असतं? P डबल इम्प्लाइज Q असेल तर आन्सर असणार आहे P implies Q and Q implies P. आणि याचा आपल्याला निगेशन पाहिजे, या स्टेटमेंटचं काय पाहिजे? निगेशन पाहिजे. आता निगेशन कसं करतो बघा, निगेशन P implies Q. ओके, मग आता इथं बघा मध्ये काय दिसतंय बघा, इथं एक स्टेटमेंट आहे, याला मोठा एक स्टेटमेंट म्हणूया. इथं एक स्टेटमेंट आहे, मध्ये काय अँड आहे. इथे मी डी मॉर्गन्स लॉ यूज करू शकतो. मगाशी जो कंजंक्शन आणि डिस्जंक्शन साठी आपण लिहिलेला होता तो सगळीकडे आपण यूज करायचा आहे. सगळ्यात मोस्टली तो यूज होणार, 80% तो यूज होतो. मग तो काय करतो, सांगितलेलं आपण पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, सेकंडचं निगेशन होणार आणि अँड काय होणार? ऑर होणार. डी मॉर्गन्स यूज केला तर काय होणार? निगेशन, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, अँडचं काय होणार? ऑर, आणि परत सेकंड स्टेटमेंटचं काय होणार? निगेशन येणार. Q implies P. प्रत्येकाला पॉइंट क्लियर होतोय का? ओके, डी मॉर्गन्स लॉ यूज केलाय मी इथं. डी मॉर्गन्स लॉ यूज केलाय. डी मॉर्गन्स लॉ काय असतो? अँड किंवा ऑर असेल, निगेशन घेताना आपण डी मॉर्गन्स लॉ यूज करतो. पहिला कंजंक्शन आणि डिस्जंक्शनचा जो सांगितला तोच डी मॉर्गन आहे, तो इथे यूज केला. पहिल्याचं निगेशन, सेकंडचं निगेशन आणि अँडचा काय होणार? ऑर होणार. आणि मगाशीच आपण बघितलं इम्प्लिकेशनचं निगेशन काय येतं? निगेशन ऑफ P implies Q आन्सर काय येतं? आता डिस्कस केलं आपण, आन्सर काय येतं? P and निगेशन Q. P implies Q असेल तर निगेशन काय येतं त्याचं? P and निगेशन Q. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज असणार आहे, मध्ये काय येणार? अँड येणार, आणि सेकंड स्टेटमेंटचं काय असेल? निगेशन असेल. मग तसंच करायचं आपल्याला. पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज P, मध्ये काय असेल? अँड असेल, आणि सेकंड स्टेटमेंटचं काय येणार? निगेशन. सेकंड स्टेटमेंटचं काय असेल? निगेशन असेल. ऑर, आता इथं परत निगेशन घ्यायचं आपल्याला. या ब्रॅकेटचं निगेशन इथे लिहिलं मी, ऑर या ब्रॅकेटचं निगेशन इथे लिहितो. पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज म्हणजे काय? Q, मध्ये काय असतो? अँड असतो, आणि सेकंड स्टेटमेंटचं काय असेल? निगेशन. आता सेकंड स्टेटमेंट काय? P, त्याचं मी काय लिहितो? निगेशन. हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. P डबल इम्प्लाइज Q इज इक्वल टू P and negation Q or Q and negation P. मोस्ट इम्पॉर्टंट, थोडासा मोठा वाटेल फॉर्म्युला. तुम्हाला एवढं सगळं नाही लक्षात राहायचं असेल तर मेन पॉइंट आहे हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. निगेशन साठी तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हे 4 पॉइंट आहेत. 4 पॉइंटचे निगेशन तुम्हाला माहित असतील तर सगळे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतील तुम्हाला. ओके,
बघा स्क्रीनशॉट घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या, महत्त्वाचं आहे. आताच्या बुकमध्ये हे डेरिव्हेशन नाही आहे कदाचित, बघितलं नाही आहे मी, मला नाही मिळालं, पण तुम्ही लिहून घ्या, महत्त्वाचं. ओके, आता झालं असेल तर आपण स्टेप बाय स्टेप काय करायचं बघा. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया तो कसा सॉल्व्ह करायचा आपल्याला. 1, 8, 9 क्वेश्चन लिहिलेत मी, लक्ष देऊन सॉल्व्ह करूया. चला ओके, फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिला, निगेशन करायचं तुम्हाला. फर्स्ट एक्झाम्पल फोकस करा. आता सगळे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत, सिंपल स्टेटमेंटचे पण प्रॉब्लेम त्यांनी यामध्ये इन्क्लूड केले होते, मी ते सेपरेट केलेले आहेत. ज्याच्यामध्ये क्वांटिफायर पण त्यांनी यूज केले, ते क्वेश्चन मी सेपरेट केले. इथं फक्त काय कंपाऊंड स्टेटमेंट यूज केलेले स्टेटमेंट आहे, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता सॉल्व्ह करताना आधी 4 रूल माहित पाहिजे आपल्याला. रूल्स काय आहेत, रूल्स इथं लिहितो मी शॉर्ट मध्ये, आताच आपण डिराइव्ह केले तोच लिहायचा. निगेशन P अँड Q काय असतो, डी मॉर्गन्स लॉ पहिली दोन. निगेशन P और काय असणार आहे, निगेशन Q. निगेशन P और Q काय असणार आहे, निगेशन P और काय असणार अँड निगेशन Q. त्याच्यापुढे निगेशन P इम्प्लाइज Q काय असेल, पहिलं स्टेटमेंट अँड ॲज इट इज मध्ये अँड आणि सेकंड स्टेटमेंटचा निगेशन. आणि निगेशन P डबल इम्प्लाइज Q काय असेल बघा, सांगा. P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. मग असे आपण हे चारही आपण प्रूव्ह केलेले आहेत. हेच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे आणि हे सॉल्व्ह करायचे. चला लक्ष द्या, पहिल्या स्टेटमेंटवर या. पहिलं स्टेटमेंट तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. फर्स्ट स्टेटमेंट दिलंय 3 + 3 इज लेस दॅन 5 इज लेस दॅन 5 और 5 + 5 इज इक्वल टू 9. ओके, करेक्ट आहे का. आता या क्वेश्चनचं तुम्हाला निगेशन करायचं आहे, टोटल स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे. मग आता इथं लक्ष देऊन बघा, हे पहिले स्टेटमेंट आहे 3 + 3 इज लेस दॅन 5 आणि 5 + 5 इज इक्वल टू 9. हे सेकंड स्टेटमेंट आहे, याला मी म्हणतो P आणि हा काय Q आहे. आणि या दोघांना आपण कनेक्ट कशाने केलंय, ऑर न कनेक्ट केलंय. कळतंय का बघा. मग काय असणार आहे, लेट P काय असणार आहे इथं 3 + 3 लेस दॅन 5 आणि Q काय असणार आहे 5 + 5 इज इक्वल टू 9. आता सिंबॉलिक फॉर्म आपल्याला पाहिजे, तर सिंबॉलिक फॉर्म काय असेल सांगा. याचा सिंबॉलिक फॉर्म मध्ये जर लिहिलं तर आन्सर काय असणार आहे, P और Q. पहिलं स्टेटमेंट P मध्ये और आहे आणि इथं काय Q आहे. तर याचा तुम्हाला निगेशन करायचं. निगेशन करताना याचा निगेशन आपल्याला माहित आहे, निगेशन P और Q. सांगा निगेशन P और Q आपल्याला माहित आहे. निगेशन सेपरेट द्या, अँड चा ऑर करा, ऑर चा काय करा अँड करा. मग काय येणार आहे, निगेशन P और आहे त्याचा अँड आणि निगेशन काय असणार आहे, हा Q असणार आहे. सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिला. आता तो परत तुम्हाला वर्डच्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. आता बघा पहिल्यांदा याचा निगेशन काय असणार आहे, निगेशन P अँड निगेशन Q. तो वर्डच्या फॉर्म मध्ये लिहायचा, म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं तुम्हाला निगेशन लिहायचं आहे. निगेशन काय असेल सांगा, निगेशन काय येणार आहे, याचा निगेशन काय असेल 3 + 3 इज लेस दॅन आहे, तर त्याचा निगेशन ग्रेटर दॅन इक्वल टू 5 म्हणजे निगेशन P झाला. अँड पाहिजे म्हणजे तो ऑर होता, आता आन्सर काय येणार आहे मध्ये काय येणार आहे अँड. आणि सेकंडला काय निगेशन Q आणि याचा निगेशन काय 5 + 5 इक्वल टू आहे, निगेशन काय असणार नॉट इक्वल टू. इतकं सगळं लिहायची अशी गरज नाही आहे, पण असं लिहिलं तर सिस्टमॅटिक वाटेल, मार्क पण कट होणार अजिबात नाही. PQ सिंबॉलिक फॉर्म लिहिला, हे आन्सर असेल. तर याला तुम्हाला वर्डिंग मध्ये कन्वर्ट करायचं. हे तुमचं फायनल आन्सर की जे तुम्हाला विचारलं जातं एक्झाम मध्ये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कळतं, निगेशन P अँड निगेशन Q इथून मी इथे लिहिलेलं आहे. क्लिअर होतंय का बघा. ओके, एक मिनिट आहे, वेळ आहे. चला ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन वर या. सेकंड क्वेश्चन त्याच टाइपचा आहे. 7 is greater than 3. सेकंड क्वेश्चन दिला 7 is greater than 3 and 4 is greater than काय असणार आहे 11 असणार आहे. आता दोन स्टेटमेंट कनेक्ट केलेत अँड आणि त्याचा तुम्हाला निगेशन करायचं आहे. याला मी म्हणतो P
आणि हा स्टेटमेंट काय असेल क्यू असेल. ओके, मग पी बघा काय असणार आहे, लेट पी काय असणार आहे 7 ग्रेटर दॅन 3, क्यू काय असणार आहे 4 ग्रेटर दॅन 11. सिंबॉलिक फॉर्म आपल्याला माहित आहे. सिंबॉलिक फॉर्म काय असणार आहे, पी मध्ये काय आहे अँड क्यू, पी अँड क्यू. तर याचा तुम्हाला निगेशन करायचं. निगेशन करा, निगेशन पी अँड क्यू. पी अँड क्यूचं निगेशन काय असतं आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला बघितला आहे आपण. निगेशन पी, निगेशन क्यू आणि अँडचा काय होणार आहे ऑर होणार आहे. निगेशन लिहिलं आहे आपण आता. याचा सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आता फक्त. जर सिंबॉलिक फॉर्म बघा, निगेशन पी, पीचं निगेशन काय असणार आहे 7 ग्रेटर दॅन 3 आहे, तर काय ना लेस दॅन इक्वल टू 3. इथं काय आहे बघा ऑर मध्ये काय आहे आता ऑर निगेशन क्यू, याचा निगेशन 4 लेस दॅन इक्वल टू 11. दॅट्स द आन्सर. कधी आहे स्टेप बाय स्टेप, गडबड करू नका अजिबात. समजून घ्या आधी पॉईंट कसा आहे, मग सॉल्व्ह करायला जावा. 2 क्वेश्चन झालेले. थर्ड क्वेश्चन वर जाऊया. थर्ड क्वेश्चन पण एक्झॅक्टली सिमिलर आहे. एक्झॅक्टली सिमिलर क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन बघा काय दिला. थर्ड आणि फोर्थ तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी डायरेक्टली आन्सर सांगतो. थर्ड आणि फोर्थचा आन्सर सांगतो, तुम्ही सॉल्व्ह करा. थर्ड आणि फोर्थचं मी आन्सर सांगतो, तुम्ही सॉल्व्ह करा. थर्डचा बघा आन्सर कसा येणार. आता इथं बघा काय पी और क्यू, याचा निगेशन करायचं. पी और क्यू चा तुम्हाला काय करायचं, पी दिलाय और क्यू याचा निगेशन करायचं. असं काय कर निगेशन पी और चा काय होणार अँड आणि निगेशन क्यू. मग आता सांगा निगेशन काय असेल. निगेशन पी, पी चा निगेशन म्हणजे याचा x + 8 इज ग्रेटर दॅन 11. त्याचा निगेशन काय x + 8 लेस दॅन इक्वल टू 11. आणि इथे काय बघा अँड हे म्हणजे आन्सर असणार आहे. हेच तुम्हाला आता वर्डच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आणि इथे काय असणार निगेशन क्यू. क्यू चा निगेशन म्हणजे काय y - 3 नॉट इक्वल टू 6. थर्ड नंबरचा आन्सर असं येईल. थर्ड नंबरचा आन्सर असं येईल. क्वेश्चन तसाच आहे, रिपीट होतो म्हणून मी घेतलेला नाही आहे, डायरेक्टली सांगतो. ओके, आणि फोर्थ नंबर क्वेश्चन तो पण क्वेश्चन नंबर 2 सारखा सिमिलरली क्वेश्चन नंबर 2 सारखा करायचा आहे. आन्सर काय येणार सांगतो मी. पी दिलाय, अँड दिलाय आणि हा क्यू दिलाय. याचा आन्सर काय येणार आहे निगेशन पी और निगेशन क्यू. तर आन्सर काय येणार तुम्ही सॉल्व्ह करायचं. त्याचा आन्सर येणार 11 ग्रेटर दॅन इक्वल टू 15. अँड चा काय होणार और 25 इज लेस दॅन इक्वल टू किती येणार लेस दॅन इक्वल टू किती येणार 20. हे फोर्थ नंबर क्वेश्चनचं काय असेल आन्सर असेल. इझी आहे म्हणून मी जास्त सांगत नाहीये, ते तुम्ही ट्राय करा. क्वेश्चन नंबर 1 आणि 3 सेम आहे. क्वेश्चन नंबर 2 आणि 4 एक्झॅक्टली सिमिलर आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 5 वर जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 5 वर जाऊया. हा, आता क्वेश्चन नंबर 5 थोडासा वेगळा आहे. क्वेश्चन नंबर 5 थोडासा वेगळा आहे. Okay, the number is neither odd nor perfect square. आधी सिंबॉलिक फॉर्म तुम्हाला लिहिता आला पाहिजे. या टाइपचं जर इक्वेशन म्हणजे स्टेटमेंट दिलं असेल तर त्याचा फॉर्म कसा ओळखता आला तर तुम्हाला निगेशन लिहिता येईल. इथं थोडंसं कन्फ्युजन होतं. नायदर नॉरचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. नायदर नॉर मी काहीतरी सांगितलेलं होतं. नायदर नॉर म्हणजे निगेशन असतो दोन्हींचा आणि मध्ये काय असतो अँड असतो. लक्षात ठेवा. नायदर नॉरचं एक्झाम्पल आलं तर लक्षात ठेवा दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन आणि दोघांना कशाने कनेक्ट केले आपण अँड ने कनेक्ट केले. अँड ने कनेक्ट केलेलं आहे. मग आता इथं मी लिहितो क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर. लेट म्हणतो पी द नंबर इज ऑड. पी काय असणार आहे द नंबर इज ऑड आणि क्यू काय असणार आहे बघा द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. ऍक्च्युली हे स्टेटमेंट आहे. हे पी आहे आणि हा काय क्यू आहे. आणि जर सिंबॉलिक फॉर्म याचा जर सिंबॉलिक फॉर्म तुम्हाला लिहायचं झालं तर सिंबॉलिक फॉर्म लक्षातच ठेवा. नायदर नॉर म्हणजे काय असणार आहे नायदर नॉर म्हणजे एक्झाम्पल निगेशन पी अँड निगेशन क्यू असणार आहे. नेहमी लक्षात ठेवा. डायरेक्टली मी सांगतोय नायदर नॉर नेहमी असाच असेल. निगेशन पी असेल अँड काय असेल निगेशन क्यू असेल. मग याचा तुम्हाला आता काय करायचं आहे निगेशन करायचं. याचा निगेशन करूया आपण. चला काय नाव सांगा निगेशन पी अँड निगेशन क्यू.
या टोटल स्टेटमेंटचं तुम्हाला निगेशन करायचं. डी मॉर्गन्स लॉ परत परत यूज होणार, लक्षात ठेवा. पहिला आणि दुसरा जो स्टेटमेंट सांगतो हे दोन लॉ सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्याला आपण डी मॉर्गन्स लॉ म्हणतो, नेहमी परत यूज होणार. लक्षात काय ठेवायचं, डी मॉर्गन्स लॉ दोन्ही स्टेटमेंटचा निगेशन करायचा, अँडचा काय करायचा, ऑर करायचा. आता दोन्ही स्टेटमेंटचा मी निगेशन करतो, याचा पण निगेशन करतो, याचा पण निगेशन करतो. ऑलरेडी निगेशन आहे, तो सोडून निगेशन करावं लागलं. आता याचा निगेशन ऑफ निगेशन पी, दुसऱ्याचा पण काय निगेशन ऑफ निगेशन क्यू, आणि अँडचा काय होणार आहे, ऑर होणार आहे. अँडचा काय होणार आहे, ऑर होणार. लक्ष द्या, डी मॉर्गन्स लॉ मी इथं यूज केलेला आहे. दोन्हींना निगेशन सेपरेट द्यायचं, अँडचा ऑर, ऑरचा अँड करायचं. आता मी सांगितलं मगाशी निगेशन नेहमी कॅन्सल आउट होतं, तर काय ना पी, इथं काय ना ऑर, निगेशन कॅन्सल आउट झालं तर काय ना क्यू येणार. बघा निगेशन काय असेल, निगेशन हे निगेशन आहे, हे आता तुम्हाला वर्डच्या फॉर्म मध्ये लिहायचं, पी और क्यू. आता पी और क्यू लिहायचं, निगेशन काय येणार सांगा, एकदम सिंपल असणार आहे निगेशन. पी काय आहे, द नंबर इज ऑड, द नंबर इज ऑड or it is perfect square, it is perfect square. That's it. बघा कळतंय का तुम्हाला एक्झाम्पल कसं केलंय आपण, क्लिअर होतो का पॉइंट. लॉजिक लावायचंय, लक्ष देऊन करा. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट लक्षात ठेवायचा, नायदर नॉट्स एक्झाम्पल आलं तर सिम्बॉलिक फॉर्म हाच असणार आहे, काय निगेशन पी अँड निगेशन क्यू असणार आहे. ओके, कळतंय का, म्हणजे मोस्टली हेच असेल, थोडंफार चेंज होऊ शकतं. इतका अवघड एक्झाम्पल पण तुम्हाला देणार नाही, मोस्टली हाच असेल. थोडंफार चेंज होऊ शकतं, निगेशनचा परत निगेशन देऊ शकतात, पण त्याचे एक्झाम्पल कमी विचारतात, नाही विचारणार. त्यामुळे नाहीतर नाव आलं तर लक्षात ठेवा, या टाईपचा तुमचा सिम्बॉलिक फॉर्म असेल, मग त्याचं तुम्हाला निगेशन घ्यायचं आहे. या टाईपमध्ये असं येतं. क्वेश्चन नंबर हा 5 होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन वर आहे, क्वेश्चन नंबर 6 बघा. The number is an even number if and only if it is divisible by 2. म्हणजे आता if and only if डबल इम्प्लिकेशनचा क्वेश्चन दिलेला आहे, तर लक्षात ठेवा काय लिहिणार. आधी तुम्ही लिहिणार आहे p आणि q, p आणि q सेपरेटली लिहा. p काय असणार बघा, the number is an even number, the number is an even number. Q काय असणार आहे, if it is divisible by 2, if it is divisible by 2, the number is divisible by 2. Q काय असणार आहे, the number is divisible by 2. सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, सिम्बॉलिक फॉर्म स्ट्रेट फॉरवर्ड आहे. सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, P डबल इम्प्लाइज Q. करेक्ट आहे, P डबल इम्प्लाइज Q. आणि याचं तुम्हाला निगेशन करायचं. तर निगेशन कसं करायचं, डायरेक्टली आपल्याकडे आन्सर आहे. निगेशन कसं करणार आहे बघा, निगेशन P डबल इम्प्लाइज Q. आन्सर काय आहे सांगितलेलं आपण, P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. बरोबर आहे का बघा, हे स्टेटमेंट आपल्याला यूज करायचं आहे. आणि हे जे दिसतं इतकं मोठं तुम्हाला स्टेटमेंट दिसतं, ते आता तुम्हाला वर्ड फॉर्म मध्ये लिहायचं, वर्डिंग मध्येच परत लिहायचं. तर कसं लिहिणार आहे, लक्ष द्या. आता आधी हा वर्ड फॉर्म मध्ये लिहूया. निगेशन काय असेल बघा, काय लिहिणार आहे, P अँड निगेशन Q. आता P काय आपल्याला माहित आहे, नंबर इज अन इवन नंबर. तर नंबर मी शॉर्टकट मध्ये लिहितो, नो नाही येतो, नंबर आहे. तर नंबर इज अन इवन नंबर, the number is an even number. and घेऊ शकता किंवा तुम्ही but सुद्धा घेऊ शकता. and आणि but सिमिलर आहेत. and it is not divisible by 2. आता q चा निगेशन घ्यायचा, जो q आहे त्याचं तुम्हाला काय घ्यायचं आहे, निगेशन घ्या. and it is not divisible by 2. नॉट इथं अँड च्या ऐवजी तुम्ही बट सुद्धा यूज करू शकता. मग लिहिताना लिहू शकता द नंबर इज अन इवन नंबर बट इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. किंवा तुम्ही अँड लिहू शकता. बट लिहिलं तरी बेस्ट आहे, बट लिहिलं तरी बेस्ट आहे, काय अडचण नाही. बट किंवा अँड सुद्धा यूज करू शकतो. मग हा पहिला पार्ट झाला. मध्ये काय आहे बघा, और मध्ये काय दिसतो, और. आता टोटल एकच स्टेटमेंट आहे, संपलेलं नाही आहे, एकच स्टेटमेंट आहे. हा पहिला पार्ट, हा पहिला पॉइंट झाला.
तर नेक्स्ट पॉईंट बघा, हा पार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यातलं काय असेल बघा, क्यू. क्यू मध्ये येणार क्यू काय आहे बघा, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 मध्ये काय असेल अँड, किंवा तुम्ही लिहू शकता बट काय निगेशन पी. निगेशन पी म्हणजे काय, पी चा निगेशन. बट इट इज not an even number. It is not an even number. It is not an even number. दिसत नसेल तर मी सांगतोय तसं लिहा. काय लिहिलंय आपण, the number is an even number but it is not divisible by 2. or काय असेल q, the number is divisible by 2 but it is not an even number. कळतंय का बघा, क्वेश्चन थोडासा मोठा वाटेल आपल्याला, थोडासा कन्फ्युजिंग वाटेल, तर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेला तर तो जास्त इझी जाईल. ओके, क्वेश्चन नंबर 6 संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 वर या. क्वेश्चन नंबर 7 तसाच एक्झॅक्टली सेम क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7 हा पॉइंट जर कळाला नसेल तर क्वेश्चन नंबर 7 वर लक्ष द्या. एक्झॅक्टली तसाच आहे क्वेश्चन तो. Okay, question number 7 काय सांगतो बघा, a quadrilateral is a square if and only if it is a rhombus. ओके, मग आता तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन नंबर 7 मध्ये p आधी ओळखा. लेट p काय असणार आहे सांगा, quadrilateral is a square. काय असणार आहे, quadrilateral is a square. आणि q काय असणार आहे सांगा, q म्हणजे रिमेनिंग पार्ट if and only if नंतरचा. It is rhombus. It is rhombus म्हणजे काय, quadrilateral is rhombus. quadrilateral is a rhombus. Okay, now write down the symbolic form. Symbolic form काय असणार आहे बघा, p double implies q. symbolic form आहे p double implies q. आणि त्याचा तुम्हाला निगेशन घ्यायचं. आणि याचा निगेशन काय येतो, फॉर्म्युला आपल्याकडे आहे, काय असतो, p and negation q or q and negation p. स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याकडे फॉर्म्युला ऑलरेडी आहे, तोच आपण लिहिलेला आहे. आता लिहा स्टेटमेंट. निगेशन आपल्याला लिहायचं. निगेशन सांगा कसं असणार आहे, p ॲज इट इज लिहितो मी. p काय बघा, quadrilateral is a square मध्ये काय दिसतो बघा, and साठी मी लिहितो but negation q. negation q म्हणजे सेकंडचा निगेशन. it is not rhombus. rhombus रेक्टँगलचा टाइप आहे. it is not rhombus. आणि मध्ये काय असेल बघा, मध्ये दिसतो or. आता हे स्टेटमेंट परत लिहायचं. हे स्टेटमेंट मध्ये q आधी असणार. q काय आहे बघा, quadrilateral is rhombus. काय असणार आहे, quadrilateral is rhombus. and साठी मी लिहितो but negation p. तर निगेशन p काय असेल सांगा, निगेशन p म्हणजे याचा निगेशन. it is not a square. क्वेश्चन थोडासा लेंथी आहे पण इझी आहे. या फॉर्मॅटला फॉलो करायचं, आन्सर बरोबर येतं, एक्झॅक्टली बरोबर आन्सर येतं. कळतंय का, चला कळलं असेलच. नसेल तर परत एकदा लक्ष देऊन मागचे पॉइंट पण क्लिअर बघा. नाही कळत असेल तर नंतर तुम्ही विचारू शकता, काय अडचण नाही. एक्झाम्पल नंबर 8 बघा. एक्झाम्पल नंबर 8 मध्ये काय सांगितलंय बघा, इट इज कोल्ड अँड रेनिंग. सिंपल एक्झाम्पल आहे. इट इज कोल्ड, याला मी काय म्हणतो p. आणि इट इज रेनिंग, काय असणार आहे, इट इज रेनिंग q आहे. मग बघा कनेक्टिव्ह कुठला यूज केलाय, अँड. इट इज कोल्ड अँड रेनिंग. सिंबॉलिक फॉर्म काय असेल याचा, p अँड q. इझी, स्ट्रेट फॉरवर्ड. आणि याचा तुम्हाला काय करायचं, निगेशन करायचं. याचा निगेशन काय असणार आहे सांगा, डी मॉर्गन्स लॉ यूज करा. असं काय असेल, फर्स्ट स्टेटमेंटचा निगेशन p, अँड चा काय होणार ऑर, आणि हा निगेशन काय होणार आहे, q होणार आहे. मग आता याला वर्डिंग मध्ये तुम्हाला लिहायचं. कसं असणार आहे सांगा, निगेशन p म्हणजे याचा निगेशन सांगा, इट इज नॉट
कोल्ड. सिंपल स्टेटमेंट आहे, डायरेक्टली काय करतो याचं निगेशन काय असणार आहे, इट इज नॉट कोल्ड. मध्ये काय असणार आहे, और इट इज नॉट रेनिंग. इट इज नॉट रेनिंग. करेक्ट आहे का, काय अवघड नाही आहे त्यात. निगेशन पी होता, इट इज नॉट कोल्ड, मध्ये और आहे, पुन्हा काय इट इज नॉट रेनिंग. करेक्ट आहे. लास्ट एक्झाम्पल बघा. लास्ट एक्झाम्पल काय असणार आहे, लास्ट एक्झाम्पल थोडंसं लक्ष देऊन बघा. स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहे, थोडासा ट्विस्ट दिलाय त्यांनी क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन तुम्हाला कळायला पाहिजे. सिंबॉलिक फॉर्म आला तर निगेशन देता येईल, नाहीतर नाही. लक्ष द्या. क्वेश्चन काय दिलाय बघा, इट इज रेनिंग देन वी विल गो. इफ सॉरी इथे दिलाय इफ आहे, इफ नंतर काय दिलाय इट इज रेनिंग. हे एक स्टेटमेंट आहे, इट इज रेनिंग. त्यानंतर काय दिसतं बघा तुम्हाला, देन वी विल गो. वी विल गो एक स्टेटमेंट अजून एक दिलाय, आणि मध्ये परत काय आलाय अँड, आणि त्यानंतर काय दिलंय प्ले फुटबॉल. म्हणजे आता तीन स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट दोन नाही तीन स्टेटमेंट आहे. लक्ष देऊन तुम्हाला समजायला पाहिजे काय आहे स्टेटमेंटचा. सिंबॉलिक फॉर्म आला तर निगेशन येणार. सिंबॉलिक फॉर्म सगळ्यात महत्त्वाचा आहे. सिंबॉलिक फॉर्म आला तर निगेशन येणार. आता पहिल्यांदा बघा स्टेटमेंट कुठला आहे, इफ आणि देनचं. इफ आणि देन म्हणजे इम्प्लायचं स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटला मी काय म्हणतो पी, या स्टेटमेंटला मी काय म्हणतो क्यू, आणि या स्टेटमेंटला काय म्हणतो मी आर म्हणतो. पी क्यू आणि आर तीन स्टेटमेंट आहे, तीन स्टेटमेंट सेपरेट आहे. पी जो असेल तो काय असणार आहे, इट इज रेनिंग. ओके. क्यू असणार आहे वी विल गो, आणि काय असणार आहे आर काय असणार आहे बघा, प्ले फुटबॉल. वी प्ले फुटबॉल. ओके. आता तीन स्टेटमेंट तुम्हाला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. आता पहिल्यांदा बघा इफ देनचं स्टेटमेंट आहे. इफ देन मध्ये इफ नंतरचा जो असेल तो पी आहे, मग पी म्हणतो, आणि त्यानंतर काय असणार आहे देन. इफ देन, आणि देन नंतर स्टेटमेंट काय आहे बघा, क्यू अँड काय आहे आर. क्यू अँड आर. म्हणजे यानंतर काय असणार आहे क्यू अँड काय असणार आहे आर असणार आहे. हा सिंबॉलिक फॉर्म आहे, हा सिंबॉलिक फॉर्म आहे त्याचा. हा सिंबॉलिक फॉर्म आहे, आणि याचं तुम्हाला काय करायचं आहे निगेशन घ्यायचं. तर याचं निगेशन कसं असेल बघा, निगेशन पी इम्प्लाइज क्यू अँड आर. म्हणजे याचं निगेशन आता करायचं. निगेशन करताना आपल्याला रूल्स यूज करायचे. रूल्स बघा, इम्प्लाइज असेल तर रूल काय दिलाय, इम्प्लाइजचा निगेशन पी इम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन कसा करतो आपण, पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज असणार पी, मध्ये काय असणार आहे अँड, आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं काय असेल निगेशन. पहिला स्टेटमेंट ॲज इट इज, मध्ये अँड, आणि सेकंड स्टेटमेंटचं काय असेल निगेशन असेल. मग याचं आता निगेशन कसं करू शकतो बघा, पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज पी, मध्ये काय असणार आहे अँड असेल, आणि सेकंड स्टेटमेंटचं काय असेल निगेशन असेल. मग याचं निगेशन काय असणार, निगेशन, याचा निगेशन घ्यायचं क्यू अँड आर. स्टेटमेंट करते का बघा, पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज, मध्ये काय असणार आहे अँड असेल, आणि सेकंड स्टेटमेंटचं काय निगेशन. आता हा पहिलं स्टेटमेंट आहे, मध्ये अँड आहे, हा सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. आता हा तुमचा निगेशन आहे, हा अजून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फर्दर कसं सॉल्व्ह करणार आहे, पी अँड, आता इथे तुम्ही डी मॉर्गन्स लॉ यूज करता. डी मॉर्गन्स लॉ परत यूज करायला कसं करणार आहे बघा, निगेशन दोघांना सेपरेट द्या. निगेशन क्यू अँडचा काय होणार आहे ऑर, आणि हा निगेशन काय येणार आहे आर येणार आहे. हा तुमचा आहे निगेशन. याला तुम्हाला वर्डिंग फॉर्म मध्ये लिहायचं, वर्ड्स मध्ये तुम्हाला लिहायचं. तर कसं लिहू शकतो बघा, स्टेटमेंट पी, पी काय दिलंय बघा, इट इज रेनिंग, काय असणार आहे इट इज रेनिंग अँड दोघांचा निगेशन. आता क्यूचा निगेशन काय, वी विल नॉट गो, काय असणार आहे याचा निगेशन काय असणार आहे वी विल नॉट गो, आणि काय असेल ऑर, कॅपिटल आर काय नॉट प्ले फुटबॉल, किंवा वी विल नॉट प्ले फुटबॉल. डायरेक्टली मेसेज लिहू शकतो ऑर नॉट प्ले फुटबॉल. कळतंय का बघा, सिंबॉलिक फॉर्म जर एकदा आला तर बाकीचं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे सिंबॉलिक फॉर्म यायला पाहिजे. सिंबॉलिक फॉर्म आला, बाकी फक्त त्यानुसार आपल्याला स्टेटमेंट लिहत जायचे. ओके, क्लिअर होतोय का बघा हा पॉइंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना, जेईला पण हा क्वेश्चन असतो. तर लक्ष देऊन करा.
काही कळलं नसेल तर तुम्ही विचारू शकता, सकाळी विचारू शकता काय असेल तर. लवकरच चालू करूया आपण झूम ॲप. ओके ओके. एक्झाम्पल्स असतील तर तुम्ही सॉल्व्ह करा स्वतः. बुकमध्ये आहेत अजून एक्झाम्पल आहेत ते घ्या किंवा मिसलेनियस मध्ये तुम्हाला एक्झाम्पल मिळतील आणि मागं आन्सर पण दिले. लास्ट पेजवर बघा, तुमच्या आन्सर डिटेलमध्ये दिलेले आहेत त्यांनी चांगले. फक्त आन्सर दिलेले आहे, सॉल्व्ह करून दिलेले नाही आहे. रेफरन्स म्हणून तो तुम्ही यूज करा आणि सॉल्व्ह करा. ओके. इट इज रेनिंग अँड not play football. It is raining and we will not go or not play football. Correct? Sir.